दोडके सगळेजण आवडीने खातात, पण घोसावळे नाव ऐकलं की तोंड वाकडं होतं. पण आज मी ना इतकी छान अशी चमचमीत झणझणीत भरली घोसावळे बनवलेत ना. तुम्ही हे घोसावळे ना अशा पद्धतीने केले ना, तर जर घरामध्ये कुणाला हे घोसावळे आवडत नसतील ना, तर ते खरं सांगते आवडीने खातील. इतकी छान चमचमीत झणझणीत अशी ही घोसावळेची भाजी बनते. खूप सोपी आहे, काहीही वाटण करायचं नाही, काही नाही. अगदी झटकीपट तुम्ही बनवू शकता आणि बनवायला सुद्धा उशीर लागत नाही. तर पाहू शकता मस्त अशी ही भरली घोसावळे आज मी बनवलेली आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, राईससोबत खूप छान लागतात. तर चला बघून घेऊया हा व्हिडिओ आणि आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर हे इकडे बघू शकता ही घोसावळे मी घेऊन आलेत. आता दोन प्रकारचे दोडके भेटतात. एक शिरावाला असतो ज्याला आपण दोडका बोलतो, ज्याला शिरोळी बोलतात, आणि हा बिना शिऱ्याचा असतो त्याला घोसावळी बोलतात. तर मी हा बिना शिऱ्यावाला दोडका घेऊन आला. कुठे कुठे याला पारशी दोडकासुद्धा बोलले जातात. तर आमच्याकडे पारशी दोडकाच बोलतो त्याला, पण घोसावळे पण बोलले जातात. आता काय करायचे, ह्याचे 2-3 तुकडे करायचे, कारण की मी याची सुक्की भाजी बनवत नाही, भरलेले सारखी करते स्टफिंग भरून. तर आता बघा मी हे सगळे तुकडे करून घेतलेत. थोडंसं जसं आपण भेंडीला चीर पाडतो किंवा मिरची वगैरे भरलेली करतो बघा, कसं चीर पाडतो तशी करायची. अगदी हलकत वरच्यावरच ह्याला अशी चीर पाडायची, अगदी तळापर्यंत नाही न्यायची, नाही तर तुटला जाऊ शकतो. वरच्यावर असा कट मारायचा, याला हलक्या हाताने कट मारून घ्यायचं. आणि इकडे मी एक छोटंसं वाटण केलं आहे शेंगदाणे आणि लसूणचं. आता हे सगळं बघा कट करून झालेलं आहेत घोसावळे मस्तपैकी. आता हे बघा भरपूर सारा लसूण आणि शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचा कूट केलेला आहे. खूप छान चव येते. कुठलंही मग जास्त वाटण करायची आवश्यकता नाही. तो थोडा लसूण शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. 2 चमचे इकडे मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हवं तर तुम्ही हे सोबतसुद्धा मिक्सरमध्ये फिरू शकता. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे. थोडासा धना पावडर, थोडीशी हळद, थोडा गरम मसाला आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. आता भरली घोसावळे ना अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप आवडीने खातात. आता हा सुक्का मसाला आपल्याला भरता येणार नाही, त्यामुळे ह्याला थोडं ओलं करायचं. थोडंसं तेल किंवा असं पाणी लावून ह्याला छानपैकी असं जरा घट्ट बनवायचं, म्हणजे ओलसरपणा द्यायचा. हे असं गोळे होईपर्यंत याला थेंब थेंब पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, नाही तर हा पूर्ण मसाला पातळ होऊ शकतो. अगदी थोडे थेंब थेंब त्या पाणी टाकायचं आणि असं घट्ट बनेपर्यंत याला चोळून घ्यायचं. बस आता परफेक्ट झाले बघा. आता हे जे कट केलेले घोसावळे आहेत ना, ह्याच्यामध्ये जिकडून आपण चीर पाडली आहे ना घोसावळ्याला, त्याला असं थोडंसं अलगत असं ह्याच्यामध्ये हा स्टफिंग भरायची. आता वांगं वेगळं, दोडका वेगळा, याला भरायची पद्धत सेम आहे. हे बघू शकता. हे आपण जी कटिंग आहे ना ती खालपर्यंत नाही केली ना, त्यामुळं वरच्यावर याला भरून घ्यायचं. हे असं वरच्यावर ह्याला चीर पाडली ना, तर मग हा मसाला स्टफिंग ना अजिबात तेलात निसटणार नाही, शेवटपर्यंत असाच राहील याच्यामध्ये पॅक. बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे भरून. सेम दुसरा पण करू शकता. हे बघा ह्याला जरा थोडासा मोठा कट पडलेला आहे, त्यामुळं ना असा मसाला मग पडला जातो, त्यामुळं वरच्यावरच कट मारा, असं दाब द्यायचं. आणि मसाला जरा थोडासा ओलसर केल्यामुळं पॅक राहतो, त्यामुळंच मसाला थोडा ओलासुद्धा करू शकता. हे असं हलक्या हाताने थोडाशी स्टफिंग याच्यामध्ये भरून घ्यायची. सगळे आता हे घोसावळे व्यवस्थित मी पॅक करून घेते मसाल्यामध्ये छानपैकी. तर सगळे बघा हे घोसावळे मी मसाल्याची स्टफिंग याच्यामध्ये भरून घेतलेले आहे. कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, अगदी गॅस स्लो ठेवायचा आणि सगळे घोसावळे याच्यावर सेट करायचे. अजिबात कांदा टमाटर काही म्हणजे काही नाही, अगदी झटकेपट होणारी भाजी. बस. आणि हा उरलेला सुक्का मसालासुद्धा याच्यात टाकून घ्यायचा. हा मसालासुद्धा भारी वाटतो खायला भाकरीसोबत. बस सुरुवातीला ना थोडंसं 1-2 मिनटं ह्या मसाल्यासोबत घोसावळ्याला ना तेलामध्ये परतून घ्यायचं. मग नंतर थोडासा जर रस्सा करायचा असेल मग थोडंसं पाणी टाकायचं. आता मला रस्सा करायचा आहे, पण सुरुवातीला ना असं थोडं तेलामध्ये याला भाजून घ्यायचं, म्हणजे छान जरा मसाल्याचा एक फ्लेवर उतरतो आणि भाजले जातात तेलामध्ये. जरा झाकण ठेवायचं. 1-2 वाफ झाले की याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. हे बघा तेल सुटलेलं आहे, म्हणजे छानपैकी हे घोसावळे आहेत ना तेलामध्ये परतून झालेले आहेत. बस आता ह्या स्टेजवरच अर्धा कप पाणी टाकायचं आणि ह्याच्यामध्ये थोडासा रस्सा वाढवायचा. जर तुम्हाला रस्सा नको असेल तर मग असंच याला वाफेवर शिजून देऊ शकता. अगदी सुक्कीफट मस्त ही भाजी होऊ शकते. पण मला थोडासा रस्सा हवा आहे, कारण मला भातासोबतसुद्धा हे खायचं आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे.
हे बघू शकता, मस्त एकदम थोडंच पाणी टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही. अशी दाटसर ग्रेव्ही होती, खूप छान वाटते भाकरीसोबत भातासोबत ही ग्रेव्ही खायला पण. म्हणूनच थोडीशी ग्रेव्ही केलेली आहे. झाकण ठेवायचं, ह्याला काही वेळ लागत नाही शिजायला, अगदी झटकीपट हे घोसावळे शिजले जातात. थोडेसे नरम सॉफ्ट झाले की गॅस बंद करायचा. आता मी गॅस बंद केला आहे आणि भाजी आपली थंड करून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता, चमचमीत झणझणीत अशी ही भरले घोसावळ्याची भाजी बघा. वाटते का नाही भारी एकदम? कुणाला वाटणार पण नाही की घोसावळे आहेत. मस्त झाले. आणि हा जो रस्सा आहे ना, हा खूप छान लागतो हा खाता वेळेस. तर आता गॅस इकडे मी बंद करते आणि भाजी थोडी थंड करून घेऊया. आता भाजी थंड झाली, पाहू शकता वाफा बंद झालेल्या आहेत. आणि हे बघा आपला हा भरले घोसावळे, एकदम मसाला बघा अजिबात कुठेही निसटला नाही, बरोबर आतमध्ये पॅक आहे, अजिबात निसटला नाही आहे. म्हणजे खाता वेळेस ना तो एक छान फ्लेवर लागतो मग आपल्याला. आता गरमागरम प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि हे जर प्लेट असं तुम्ही भरलेले घोसावळे वाढली ना भाकरीसोबत भातासोबत, आता बघा पाहता क्षणी कुणालाही आवडेल अशी भाजी दिसती का नाही? मग ज्यांना नाही आवडत त्यांना तर आवडणारच आहे. तुम्ही करून तरी बघा आणि हमखास त्यांना द्या ज्यांना आवडत नाही. बघा बोटं चाटून पुसून खातील. आणि सोबत भाकर द्या, गरमागरम राईस द्या आणि अप्रतिम याचा स्वाद लागतो. याच्यामध्ये भरपूर सारा लसूण, खोबरं, शेंगदाणे मस्त मसाले टाकून छान चमचमीत अशी ही घोसावळ्याची भाजी केलेली आहे. थंडगार वातावरणामध्ये अशी गरमागरम भरलेली घोसावळे नक्की करून बघा. ना आवडती घोसावळेसुद्धा आवडीची होतील. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर आता मी तर खाऊन घेणार आहे, कारण माझी खूप फेवरेट आहे. तुम्ही पण नक्की करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.